जय शिवराय शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपला विषय आहे खरीप हंगामात सोयाबीनला कोणकोणते पर्याय पीक ठरू शकतात त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। सोयाबीनचा जर सध्या विचार केला, उत्पादन खर्च आणि वारंवार सोयाबीन पीक घेतल्यामुळे सोयाबीनचे उत्पादन देखील भरपूर कमी झालेले आहे। सोयाबीनचा उत्पादन खर्च देखील भरून निघाला नाही अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे प्रत्येक शेतकरी सोयाबीनला पर्याय पीक शोधत आहे। तर त्याचबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। 3 ते 4 पर्याय पीक आपण आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। त्यातले एक पर्याय पीक मी यावर्षी स्वतः लागवड केलेली होती, त्याबद्दल तुम्हाला माहिती देणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सोयाबीनला पर्याय पीक म्हणून ठरू शकते पहिले पीक आहे मका पीक। मका पिकाचे जर बघितले तर उत्पादन भरपूर आहे आणि दिवसेंदिवस मका पिकाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे। पोल्ट्री उद्योग असेल किंवा इथेनॉल बनवण्यासाठी मका पिकाची भरपूर मागणी सध्या वाढत आहे। तर भविष्यात मका पीक आपल्या शेतकऱ्यांसाठी चांगले पीक ठरू शकते। त्यांचे जर आपण योग्य पेरणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन जर केले तर सोयाबीनपेक्षा आपल्याला मका पिकात जास्त नफा मिळू शकतो। तर दुसरे पीक आपण करू शकतो, शेतकरी सोयाबीन आणि तूर पेरत होते, तर सोयाबीन ऐवजी आपण जर मूग तूर किंवा उडीद आणि तूर असे जर आंतरपीक घेतले तर आपण चांगल्या प्रकारचे आपल्याला उत्पादन मिळू शकते। मुगाचे जर भाव बघितले तर 8 ते 9 हजार प्रति क्विंटल आहे आणि उडदाचे देखील चांगले आहे। पण मूग आणि उडीद पिकाला मोठी समस्या असते, जंगली जनावरांची, रुई असेल, डुक्कर असेल। तर शेतकऱ्यांनी जर गट शेती करून जर मूग आणि उडदाची पेरणी केली, सभोवतालच्या शेतकऱ्यांनी 8-10 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर मुगाची लागवड केली तर बाजारभावाच्या दृष्टीने आपल्याला सोयाबीनपेक्षा मुगाचे पीक चांगले येऊ शकते। नंतर आपण करू शकतो पर्याय निव्वळ तूर, म्हणजे माळी तूर आपण शेतकरी म्हणतो त्याला, माळी तूर सुद्धा पेरू शकतो। मी स्वतः यावर्षी 3 ते 4 एकर माळी तूर पेरलेली होती। त्यांचे जर असे बघितले आपण, उत्पादन खर्च भरपूर कमी आहे, कुठलेही आपल्याला निंदन करायचं काम नाही, डवरणी करायचं काम नाही। 8 फुटावर मी बेल्ट पाडले होते आणि टोकन यंत्राने टोकन केलेले होते आणि 3 ते 4 वेळेस मी ग्लायसेल फवारणी केलेली आहे। त्यात कुठलाही फरक तुरीवर होत नाही आणि आपल्याला लेबर कॉस्टिंग खूप कमी होतो। निव्वळ जर तूर पीक घेतली तर आणि योग्य छाटणी केली, खत व्यवस्थापन जर केले तर एकरी 7 ते 8 क्विंटल आपल्याला तूर देखील होते। तर अशा प्रकारचे आपण 3 ते 4 पर्याय या सोयाबीनला पर्याय ठरू शकतो आणि आपले उत्पन्न वाढू शकतो। सोयाबीनचं जर बघितले तर मोठ्या प्रमाणात यावर्षी सोयाबीनवर नाराजी आहे शेतकऱ्यांची, त्यामुळे भरपूर शेतकरी पर्याय पीक शोधत होते, त्यासाठी आपण हा व्हिडिओ आणलेला आहे। तुम्हाला जर आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा।